हा आहे आमचा रसदार कुरकुरीत गाजर. व्हेरी गुड. तू बनवलंस आता? हा. अजून काय काय? आणि हा आहे पिवळा यमी सगळ्यांचा आवडता मका. गुड. आणि ही तिखट हिरवी मिरची ठेचायला वापरतो पण जाम तिखट. हां. आणि हे आहे लिंबू फारच आंबट. हम्म. त्याचं सोड्यासोबत छान स्वाद लागू द्या की. हा आहे कांदा ज्याची साल काढल्यामुळे चिरल्यामुळे डोळ्यात येतो पाणी. आणि हा आहे कुरकुरीत मुळा. हा ज्याचं हिरवं देठ वरती आणि खालचा मुळा पांढरा आहे. को. आणि हा आहे वांग जांभळवालं. ह्याचं आणि काय वरचा देठ आहे हिरवं. ह्याचं काय करतेस तू? ह्याचं मी कधी भरीत करते लिट्टी सोबत. हा, बिहार स्टाईलचं. लिट्टी चोखा. हा काय आहे तुझ्या हातात? बटाटा. अरे बापरे, याला तो मोड पण आले. हा खूप नीट दाखव. गोलू मुलं आहे ज्याच्या खाल्ल्यामुळे माणूस एवढा मोठा होऊन जातो अगदी बाबांसारखा. अगं बाई. आणि हे लाल रसदार टोमॅटो. वाव, मस्त आहे. हा हे एकदम रसदार की त्याच्याने रक्त लवकर वाढू शकतो. Good. किंवा त्याची चटणी बनवू शकते व्हायरल वाली. आणि हे आहे दोडकं ज्याच्या शिरा एकदम पण मला खायला बिलकुल नाही आवडत. त्याची भाजी तुम्हीच खाता. आणि हा बनवलेला आहे बेडूक. काय नाव आहे ह्याचं? जियाना. वाव. रॅबॅक रॅबॅक करतो हा. पण परीकथामध्ये त्याचं नाव आहे कारण राजकुमाराला त्याचा श्राप आहे बेडूक बनण्याचा. ओके. आणि हा आहे आपला मिनियन्स म्हणजे स्टुअर्ट. हाय. दीदी दादो आणि हा आहे आमचे शांत शिप मधला एक कॅरेक्टर. जेव्हा शाऊन येतो तेव्हा बॅ बॅ करतो. आणि ही आहे आपली पेपा पिग. हाय, आय एम पेपा पिग. आणि हे बघा हिरवी पिवळी केळी. मस्तच. वानरांच्या आवडीचं जेवण. म्हणजे ट्रॉपिकल फूड मध्ये त्यांचं पहिलं नाव येतं. ओके. आणि हे रसदार संत्र नारंगी आहे पण नागपूरमध्ये मिळेल की. खाऊन बघा की भावांनो. आणि हे रसदार द्राक्ष. बाव, या द्राक्षाची पानं किती छान बनवली जिगीशाने. बघ.